नमस्कार प्रेक्षकांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता राणीने इरावती आणि मालविका सगळ्यांना जेवण आणताक्षणी इकडे सगळेजण खुश झालेले असतात. तारा उठूनच आता इरावतीकडे येते आणि म्हणते की ग्रँडमी, मला ना खूप भूक लागली आणि खूप बेचैन झाले मी. तर इकडे पार्थसुद्धा म्हणतो की मलासुद्धा. तेव्हा आता इरावती म्हणते की पण सगळ्यांना येऊ दे ना, आता सगळ्यांसाठी जेवण आणलं ना, अशा प्रसंगी सगळ्यांना सोडून असं कसं जेवता येईल. राणी तू जा घरी, आम्ही ना सगळे आल्यानंतर जेवू, अशी इरावती आता राणीला सांगते. आणि राणी आता तेथून निघून जाताच इकडे आता तारा आणि मालविका दोघीही जेवणाच्या पिशवीजवळ येतात. इरावती म्हणते भूक तर मलासुद्धा लागली. आणि इकडे आता सीमा आणि आयाजी दोघीही झोपलेले असतात. तर सगळेजणी आता इकडे जेवणावरती ताव मारतात. तारा, मालविका, इरावती, पार्थ चौघेही आता पोट भरून फुल जेवलेले असतात. आणि पाणी पिता क्षणी इकडे मालविका म्हणते की हे एवढं छोटंसं जेवण कोणी ठेवलं. आणि तेवढ्यात इरावती म्हणते की त्या दोन म्हाताऱ्या आहेत ना, आणि आरोही आहे. आणि इरावती म्हणते की जर रमा आणि आरोहीमध्ये दुरावा आणायचा असेल तर एवढी एक चपाती आणि भाजी ही एवढी ठेवावीच लागेल. तर तारा खुश होते. आणि इकडे अक्षय आता रूम मिळते की नाही हे बघण्यासाठी आता आजूबाजूला चौकशी करतो. तेव्हा एक सिक्युरिटी म्हणतो की अहो दादा, तुम्हाला इथे डिपॉझिटशिवाय कुठेच रूम मिळणार नाही आहे. पाहिजे तर तुम्ही चौकशी करू शकता, पण तुम्हाला इथे रूम मिळणार नाही, असे म्हणत तो सिक्युरिटी आता निघून जातो. आणि तेवढ्यात आता आरोहीचे बोलणे इकडे अक्षयला आठवते. आरोही म्हटलेली असते की बाबा, इकडे जर आपल्याला इथे राहायचं असेल तर नेट आहे ना आपल्याकडे, नाही तर मला डास चावतील, असे आठवून आता अक्षय इकडे तिकडे बघतो. आणि इकडे इरावतीने आता ताराला सांगितलेलं असतं की रामा अक्षय काम करतो त्याचा ॲडव्हान्स ट्रान्सफर करेल ना. तेव्हा तारा ओरडतच म्हणते की ट्रान्सफर करेल किंवा नाही करेल, तोपर्यंत आपण काय खायचो हे देखील आता अक्षयला आठवते. आणि तेवढ्यात आता आरोही ही पळत पळत आता तिथे येते. आणि इरावती आता आरोहीकडे बघताच आता या सगळ्यांना म्हणते आली आली बरं का. इरावतीला आता आरोही येता क्षणी मिठी मारते. तेव्हा इरावती म्हणते की ये आलीस का गं माझं बाळ. आणि इरावती म्हणते की कशी आहेस तू. तर आरोही म्हणते मस्त आई. इरावती म्हणते बघ, तुझ्या आईने तुझ्यासाठी डबा आणलाय. तर तेवढ्यात आई आजीसुद्धा उठून त्यांच्याकडे येते. आणि आरोही म्हणते की अशी कशी माझी आई डबा घेऊन आली आणि मला भेटून का नाही गेली, मी तिची किती वाट बघत होती. आणि त्यानंतर आता आरोहीकडे बघत इरावती म्हणते की बघ, तुझ्या आईने तुझ्यासाठी डबा पाठवलाय, तुझ्यासाठी बनवलाय, म्हणजे नक्कीच काहीतरी आवडीचं असणार, असे म्हणत आता आरोहीला ओट्यावर बसून आरोही तो डबा उघडते. त्यातील आता तो 4 ताळाचा डब्यातील 3 डबे तर रिकामेच असतात. आणि त्यामध्ये फक्त एकच चपाती आणि त्या चपातीवरती भाजी ठेवलेली असते. आरोही म्हणते हे काय आहे आई आजी, ते सगळं बघते. इरावती म्हणते की अगं बाई, एवढी एक चपाती आणि भाजी सगळ्यांना कशी पुरणार. आणि इरावती म्हणते की त्याच्यापेक्षा नसतं पाठवलं जेवायला तर बरं झालं असतं, आम्ही गरीब आहोत पण असे लाचार नाही आहोत. तारा म्हणते बरोबर आहे, त्या रामाने तुझ्या आईने काय गेम लावलाय हा आरोही. तर पार्थ म्हणतो की ती तुझी आई आहे ना, मग बघ कसा डबा पाठवला तिने. आणि मालविका देखील म्हणते की हे रामाने खूप चुकीचं केलं आहे बरं का. आणि सगळेजण आता आरोहीला भडकवून देत असतात. आय्याजी ते सगळं बघत असते. आय्याजीला आता मोठा धक्का बसतो आणि हे सगळं काय चाललंय असा विचार आता आय्याजीच्या डोक्यात येतो. कारण सगळ्यांनी रामाने पाठवलेले डबे फस्त करून त्यांचे पोट भरलेले असते आणि फक्त एक चपाती आरोहीसाठी ठेवलेली असते. आय्याजी आणि सीमा तर उपाशीच राहिलेल्या असतात. ते सगळं बघून आता आय्याजी समोर येते आणि इरावतीला म्हणते की मला माहिती आहे रामा असं कधीच करू शकत नाही. ती ऐकताच आता इरावती उठून ही आय्याजीकडे येत म्हणते की मग मग कसं करणार तुझी रामा. इरावती म्हणते की मग काय हा डबा हवेतून उडत आलाय का, राणी आली होती हा डबा घेऊन. इरावती म्हणते की रामाच घेऊन आली होती डबा आणि तिनेच पाठवलाय. तर तारा म्हणते तिला ना आपल्या फिलिंगची कदरच नाहीये. आरोही म्हणते की नाही, माझी आई असं कधीच करणार नाही आणि असा डबा ती कधीच पाठवणार नाही. तारा म्हणते की शट ऑफ आरोही, आपल्याला मुद्दाम हर्ट करायला हे सगळं तिनं केलंय, तुला काही कळतंय का. आरोही म्हणते की माझी आई अशी नाहीये. तेव्हा तारा म्हणते की मग विचार तुझ्या ग्रॅमीला, ग्रॅमी सांग हिला. आणि इरावती आता हसतच म्हणते की खरंच बाळा, तुझी आईच हा डबा घेऊन आली होती. आणि हसतच आता इरावती आई आजीकडे बघते. तेव्हा आता आरोही म्हणते की मला तर माझा बाबा म्हणायला आपण सगळे फॅमिली ट्रिपला आलो आहोत आणि मज्जा करणार आहोत. तर तारा म्हणते येस.
आणि लगेच इकडे आता तारा म्हणते की तुझा बाबा आरोही तुझ्यासोबत खोटं बोलतोय. आरोही म्हणते नाही, माझा बाबा माझ्यासोबत कधीच खोटं बोलू शकत नाही. आणि लगेच आता तारा म्हणते की मग जा तुझ्या बाबाला शोध आणि त्याला विचार तो खोटं बोलतोय की नाही. तर आता आरोही म्हणते की जातेच मी आता आणि शोधतेच माझ्या बाबाला आणि विचारतेच. असे म्हणत आता आरोही तिथून जाऊ लागते. आणि आरोही निघून जाताच इकडे टाळ्या वाजवत हसतच इरावती म्हणते की आरोही बाळ नको की एकटी जाऊ. आणि इरावती आई आजीकडे बघत हसू लागते. आई आजी म्हणते की अगं तिला एकटीला का जाऊ दिलंस. तर इरावती म्हणते जाऊ दे. आणि इकडे राणीने आता रमाला सांगितलेलं असतं की माझं मन सांगतंय रमा मॅडम तुम्ही चुकलेल्या नाही आहेत. कारण सगळेजण खोटं बोलतात पण माणसाचं मन कधी खोटं बोलत नाही हे आता राणीचे बोलणे बसलेल्या रमाला आठवते. आणि रमा तसाच आता विचार करत बसलेली असते. आणि इकडे रमा विचार करत असताना म्हणते की राणी तर म्हणते मन कधी खोटं बोलत नाही, मग माझ्या मनात एवढी भीती कसली. आणि तेवढ्यात आता वारा सुटू लागतो. आणि वारा सुटता क्षणी तुळशी माती पाशी रमाने लावलेला दिवा आता फडफड करत विझण्याचा प्रयत्न करू लागतो. ते बघून पटकन रमा उठून आता तुळशी मातेसमोर येते आणि दिव्याला हात जोडते. दिव्याला हात जोडून त्यानंतर आता रमा ही दिवा विझू नये म्हणून दिव्याला हात लावते. इकडे तिकडे बघत आता रमा विचार करत म्हणते की हा वारा एवढा का सुटलाय. आणि इकडे आता जोगतिनीचे बोलणे त्या क्षणी रमाला आठवलेले असते. जोगतिनीने रमाला सांगितलेलं असतं की आत्तापर्यंत फक्त नांदी झालेली आहे पण यानंतर होणार आहे गोची. खरं दिवस तर निघून गेला, दिवस तर सरला पण रात्र वायऱ्याची आहे आणि तुझी खरी परीक्षा रात्री यानंतर सुरू होणार आहे. असे जोगतिनीचे बोलणे आता पटकन रमाला आठवते. आणि त्या क्षणी आता रमाने हात लावलेला दिवा फटकन विझतो आणि ते बघून रमाला मोठा धक्का बसतो. आणि ते बघता क्षणी इकडे रमा विचार करते की बस झालं आता मी आणि माझ्या हट्टामुळे मी माझ्या कुटुंबाला संकटात नाही येऊ देणार असे रमा बोलते. आणि रमा विचार करते की माझी माणसे जिथे कुठे असेल तिथे आत्ता मी जाते. आणि इकडे आता आरोही ही तिच्या बाबाला म्हणजे अक्षयला शोधत शोधत आता रात्रीच्या त्या अंधारात इकडे तिकडे फिरू लागते. आणि विचार करत म्हणते की अरे बाबा कुठेस तू. पण अक्षय आता तिथे काही नसतो. आणि आता आरोही अक्षयला इकडे तिकडे बघू लागते. आणि इकडे आता आरोही सगळीकडे त्या जागेमध्ये अक्षयला शोधू लागते. तर तेवढ्यात आरोही आता बाजूला जाता क्षणी आरोहीला अखेर समोर एका माणसासोबत अक्षय बोलताना दिसतो. आणि अक्षय आता त्या माणसासोबत बोलत असताना तेवढ्यात अक्षयचा झोकांडा जातो तर तो माणूस अक्षयला सावरतो. आरोही आता त्याच्या पाठीमागेच दुसऱ्या बाईशी बोलत असते. आणि आरोही आता त्या बाईजवळ अक्षयची चौकशी करते पण ती बाई आई आरोहीला असा व्यक्ती मला दिसला नसल्याचे सांगते. तोपर्यंत तो माणूस अक्षयला घेऊन थोडासा बाजूला गेलेला असतो. आणि इकडे आता आई आजी आणि सीमाला मोठा धक्का बसलेला असतो. कारण तिकडे आता इरावती तारा पार्थ हे एकमेकांसोबत आरडाओरड करत असताना तेथील लोक आता इरावतीला तिथून हाकलून देतात. तर सगळेजण आता दुसऱ्या एका गार्डनमध्ये येऊन उभे राहतात. आई आजी आता इरावतीला बोलू लागते. इरावतीला म्हणते की अशी कुठे वागण्याची पद्धत असते का. आणि तिथे जर तुम्ही अशी दंगामस्ती आणि भांडणं केली नसते तर कशाला आपल्याला इकडे यावं लागलं असतं. तर इरावती म्हणते की आता लहान मुलं आहे तर दंगामस्ती करणारच ना. आई आजी म्हणते की असं ही काही लहान मुलं आहे का, काही लाजा वाटायला पाहिजेत. आई आजी म्हणते की त्या रामाने एवढं प्रेमाने जेवण पाठवलं तरी जे जेवण सगळं फस्त करायचं आणि वरून त्या रामालाच नावं ठेवायची, काहीतरी लाजा धरा. तर ते ऐकून इरावती म्हणते ए बाई गप्प बस. इरावती म्हणते की त्या रामामुळेच आपण रस्त्यावर आलो आणि त्यामुळेच हा त्रास भोगावा लागतोय. इरावती म्हणते की अक्षय आणि त्या आरोहीला रामाचा एवढा पुळका आहे ना, तेव्हा त्यांना सुद्धा कळू दे ना ती रमा कशी वागते ते. आणि उपाशी राहिल्यानंतर रामाची बाजू घेतल्यानंतर काय होतं ना हे कळायला हवं. आता आई आजी म्हणते की इरावती तू खूप मोठी चूक करते आणि जर अक्षयला हे कळलं तर. तेव्हा इरावती म्हणते की काय करणार आहे, जरी कळलं तर काय होणार आहे. अक्षय ही माझ्या बाजूने आहे आणि आरोहीसुद्धा माझ्या बाजूने आहे, कळलं का तुला. तर आई आजीला धक्का बसतो. आणि इकडे तर सगळी गँग माझ्याच बाजूने आहे. इरावती तारा पार्थला म्हणते तुम्ही कुणाच्या बाजूने आहात. तर दोघेही इरावतीकडे बोट करतात.
आणि इकडे आता आई आजी म्हणते की आरोहीसुद्धा निघून गेली आणि या सगळ्याला तू जबाबदार आहे. इरावती म्हणते की मी नाही, जा जा, अगं त्या आरोहीला बघून ये, नाही तर त्यालासुद्धा ती रमा जबाबदार असेल. तर आई आजी आता आरोहीला शोधण्यासाठी जाते, आरोहीला हाक मारू लागते. तर तेवढ्यात सीमा देखील आता उठून आता म्हणते की आरोही कुठे गेली. तर इरावती म्हणते की तू गपगप झोप आता तू इथे. आणि इकडे आता इरावती सीमाला म्हणते की काय भरलं का पोट आणि कसं होतं जेवण. तेव्हा आता सीमा ही इरावतीकडे बघते आणि म्हणते तू वेडी आहे का. तर आता इरावती म्हणते की चल हट. आणि इरावती ओट्यावर येत आता तारा पार्थला म्हणते की कसं होतं जेवण. तेव्हा मालविका म्हणते की अगदी पोट भरलं. आणि इकडे इकडे आता इरावती त्यांना सांगते की जर अक्षयला आता कळलं की रामानं एवढं एवढं जेवण पाठवलं होतं तर तो रामावरती चिडेल. पण तेवढ्यात आता रामा तिथे येते आणि ते आता बघता क्षणी इकडे रामाला राग येतो. पुढे येत रामा इरावतीला म्हणते की हे सगळं करताना तुम्हाला जरासुद्धा लाज वाटत नाही आहे ना. आणि हे सगळं तुम्ही एवढं लहान मुलांसमोर करता, तुम्हाला काहीतरी वाटायला हवं. आणि रामा म्हणते की या सगळ्यांचा त्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा तुम्ही विचार करताय का जरा. आणि रामा म्हणते की तुमच्यामध्ये काही माणुसकीच राहिली नाही. तर हसतच इरावती म्हणते की आली बघा, आमच्या पाठीमागे परत आली. आणि मला वाटतंय रामा तू अक्षयपेक्षा मलाच जास्त मिस करते. आणि रामा म्हणते की काहीच वाटत नाही आहे का तुम्हाला, आईसाठी यांच्यासाठी थोडं तरी जेवण ठेवायचं ना. तेव्हा इरावती तो रिकामा डबा आता रामाला देते आणि म्हणते की घे बाई, तुझं जेवण तुझ्याचकडे ठेव. आणि रामा म्हणते की आईची तब्येत बरी नाही आणि यांची शुगर लेवल लो झाली तर काय करणार आहात. इरावती म्हणते काहीच नाही होणार, गप्प बस. आणि शुगर जर थोडी लो झाली तर तो काही मरणार नाही आहे. तर रमाला राग येतो आणि रमा ओरडतच इरावतीला म्हणते की गप्प बसा. आणि रमा बोट करत म्हणते की बस आता ना, तुम्ही माझ्या सहनशीलतेचा अंत बघताय. तर इरावती म्हणते काय करणार आहेस तू. आणि इरावती म्हणते काय करणार आहेस तू काहीच करू शकत नाही रमा, कारण अक्षय आणि आरोही आता माझ्या खिशात आहेत. आणि लगेच इकडे आता साडीला हात लावत इरावती म्हणते की अगं मला खिसाच नाही आरोहीला खिशामध्ये ठेवायला. आणि पटकन इरावती तो डब्बा आता रमाच्या हातात देते. आणि तेवढ्यात आता इरावती म्हणते की मला नाही माहिती कुठे गेली आरोही ती. तर सीमा आता रामाला म्हणते की रामा इकडे गेली आणि जा आईलासुद्धा घेऊन ये. आईसुद्धा आरोहीच्या पाठीमागे आरोहीला शोधायला गेली. तेव्हा आता रामा म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका. आणि पटकन आता रामा पर्स घेऊन पळतच आता तिकडे जाते. आणि इकडे आता पटकन रामा पळत जाताच इरावती आता सगळीकडे बघत आता खुश होते आणि ओट्यावरती बसत मोठा आळस देत इरावती डोळे झाकते आणि म्हणते की आता ना खूप छान झोप लागणार. आणि इकडे अंधारातच आरोही आता अक्षयला शोधत शोधत त्या रस्त्यावर आलेली असते आणि बाबा बाबा अशी हाक मारत असते. आणि अक्षय आता त्याच रस्त्याने रूम शोधत शोधत इकडे तिकडे वनवन फिरत असतो. अक्षयचे झोकांडे जात असतात आणि चक्करही येत असते. पण तसा स्वतःला सावरत अक्षय आता पुढे पुढे जाऊ लागतो. आणि अंधाऱ्या त्या रस्त्यातून आरोही बाबा कुठेस तू असे म्हणत आता अक्षयला शोधत पुढे जाऊ लागते. आणि तेवढ्यात आरोहीला समोर आता अक्षय दिसतो. अक्षय आता रस्त्यात उभा असतो आणि अक्षयला आता चक्कर येऊ लागते. आणि तेवढ्यात आता पाठीमागून एक टेम्पो हॉर्न मारत हॉर्न वाजवत येऊ लागतो. तर त्याच वेळेस आरोही आता पळतच अक्षयकडे जाऊ लागते. पण तेवढ्या टेम्पोचा हॉर्न ऐकून आरोही थांबते आणि पाठीमागून येत असलेला टेम्पो आता आरोही बघते. रस्त्याच्या मध्ये आता अक्षय उभा असतो. आणि त्याच वेळेस आता अक्षयला चक्कर येऊन भर रस्त्याच्या मध्ये अक्षय पडतो. आरोही पळतच आता अक्षयकडे धाव घेते हात वर करून. आरोही आता त्या टेम्पोवाल्याला थांबायला सांगते आणि पटकन अक्षयपाशी येते. आरोही म्हणते की अहो थांबा थांबा आणि बाबा उठ. पण अक्षय काही उठायला तयारच नसतो. अक्षय तिथेच पडलेला असतो. आणि पाठीमागून आता हॉर्न वाजवत जोराने लाईटमध्ये टेम्पो पुढे येऊ लागतो. आणि तेवढ्यात तो टेम्पोचा ड्रायव्हर अचानक अक्षय समोर येता क्षणी ब्रेक दाबतो. आणि लगेच आता आरोही अक्षयला उठवण्याचा प्रयत्न करू लागते. तर तो टेम्पोमधला ड्रायव्हर आता दरवाजा उघडून बाहेर येतो. तेव्हा तो ड्रायव्हर म्हणतो की तुम्हाला जर मारायचं असेल तर दुसरीकडे जाऊन मारा ना, माझ्या गाडीच्या समोर कशाला येताय. तर आरोही रागाने त्या ड्रायव्हरकडे बघते. तर आरोही आता त्या ड्रायव्हरला म्हणते की प्लीज मदत करा ना. तर आता ड्रायव्हरला वाटतंय की तो माणूस म्हणजे अक्षय दारू पिऊनच पडलाय. तर तो ड्रायव्हर आता बेशुद्ध पडलेल्या अक्षयला म्हणतो की अरे तुझी मुलगी तुला कधीपासून आवाज देते आणि तू दारू पिऊन असा पडलायस का. राग घेऊन आरोही म्हणते की माझा बाबा दारू पित नाही. ड्रायव्हर म्हणतो की आईचं आणि
त्याचं भांडण झालं असेल म्हणून तो कदाचित दारू पिला असेल आणि सगळे वडील असंच बोलतात मी पित नाही म्हणून. आरोही म्हणते सांगितलं ना माझा बाबा दारू पित नाही, तुम्ही हेल्प करा. तर तो ड्रायव्हर म्हणतो ठीक आहे. आणि पटकन तो ड्रायव्हर आणि त्याचा माणूस आता अक्षयला बाजूला घेऊन शेजारीच असलेल्या पायरीवर बसवतात आणि ते ड्रायव्हर आता निघून जातात. तर आरोही अक्षयला पुन्हा उठवू लागते आणि म्हणते की बाबा अरे उठ ना प्लीज, काय झालंय तुला. आरोही म्हणते की उठ ना बाबा, तू दारू प्यायला नाही आहेस ना, मग तुला काय झालं. आणि आरोही म्हणते की आता तुझी शुगर लो झाली आहे का, आता बाबा काय करायचं. आणि आरोही आता मोठ्याने ओरडू लागते प्लीज हेल्प, उठ बाबा उठ. मला आईला सांगायला लागणार. आणि इकडे तिकडे बघत आता तिथे कोणीच नसतं. तेव्हा आता आरोही विचार करते की मला आता आईला सांगावंच लागेल. आणि आरोही आता अक्षयचा मोबाईल घेते पण तो सुद्धा आता स्विच ऑफ झालेला असतो. तर आरोही म्हणते की आता काय करू मी. आणि आरोही इकडे तिकडे बघू लागते. तर पाठीमागून आता रमा अक्षयला आणि आरोहीला शोधत तिकडे येतच असते. आणि पटकन आता आरोहीला हाका मारत रमा इकडे तिकडे बघते. शेजारून जात असलेल्या एका मुलाला आता रमा आरोहीचा फोटो दाखवत म्हणते की दादा ही मुलगी तुम्हाला कुठे दिसली का. तर तो माणूस म्हणतो नाही. आणि रस्त्याने सगळ्या माणसांना तो फोटो दाखवत रमा आता आरोहीला हाक मारत आता ती आरोहीला शोधत असते. आणि त्यानंतर आता रमा अक्षयला फोन लावण्याचा प्रयत्न करते पण अक्षयचा फोनसुद्धा बंद येतो. रमा विचार करते की यांचा तर फोनसुद्धा बंद आहे. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की मी काय करू. आणि रमा पुन्हा त्या देवबाप्पासमोर येते आणि म्हणते की माझ्या अक्षयला शुगर आहे आणि बाबा तोच आता त्यांची मदत कर, माझ्या माणसांची मदत कर आणि त्यांना वाचव. तर इकडे आता आरोही विचार करते की बाबाची शुगर लो झाली, आता मी काय करू. आणि पटकन एका चहाच्या टपरीवरती आता आरोही पळत पळत येते आणि म्हणते की चॉकलेट वगैरे काही असेल तर मला द्या, माझ्या बाबाची शुगर लो झाली. तर तो माणूस आता त्याच्याकडे असलेली साखर आरोहीला देतो. पटकन आरोही पळतच अक्षयकडे येते आणि अक्षयच्या तोंडात साखर टाकते. आणि लगेचच आता अक्षयची शुगर थोडीशी वाढून अक्षयला थोडीशी तरतरी येते. तर खऱ्या अर्थाने आरोहीने आज अक्षयला वाचवलेलं असतं. तेव्हा आता रमा ही अक्षयला घेऊन कशी आता पुन्हा अक्षयला मदत करते आणि अक्षयचा जीव वाचवते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.